पडलेली गाठ पाहूया कुठला संघ विजय होतोय आणि कुठल्या संघाची लागते वाट. मॅच झाली ऑन दोन्ही टीम्स मध्ये. पंचांचा हिरवा सिग्नल दोन्ही संघांना देऊया. खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. कुणाल आणि वासुदेवी जोडी तर बॉलिंग मार्क वरती बॉलर रफ्तार के सौदागर अख्तर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल चांगला पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आला, मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते. पहिला बॉल रफ्तार से किया गिरफ्तार गोलंदाज अख्तर शेखने आणि आलाय हा पहिला डॉट बॉल. यावेळेसचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल आले कीपर कट अँड कॉट बाय द कीपर. मुस्तफाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाज कुणालची खेळी समाप्त. कुणाल बॅक टू दी पवेलियन. पहिला फलंदाज शून्यावरती जो मात्र बाद झालेला आहे, मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती अमर आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे, मात्र म्हटलं जातं की रात गई बात गई छोड़ो कल की बात है पुरानी. आज लिखनी पड़ेगी दोनों टीम्स को गेंद और बल्ले से नई कहानी. पाहूया कुठला संघ ती नवीन विजयाची कहाणी लिहेल. यावेळेचा बॉल फटका सुरेख पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील सूरज फक्त बनतील दर्शक. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. वार वरती केलं पलटवार आणि अख्तर वरती इथे चढवलाय प्रति हल्ला. चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. मेडॉन झाले होते बीट आणि चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करत चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका मोठा मारायचा जरूर प्रयत्न केला गेलाय. मेडॉनच्या फिल्डरच्या माध्यमातून झालेली चूक. तोपर्यंत सिंगलला वाट. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जाईल आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावा झाल्यात कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो मार्गस्थ आहे जो मात्र पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर आपल्याला डबल पाहायला मिळाली. ॲज अ स्कोरर आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत ते म्हणजेच समीर सर. त्यांचं करूया आपण स्वागत. कोलाटप्प्याचा बॉल होता इथे मैदानावरती आपण पाहू शकतो. येस फाईन लेग घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्या स्टंपच्या मागे फुटबॉल खेळायचा जरूर प्रयत्न करण्यात आला, मात्र मैदानावरती तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 1 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 7 पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामधील आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज वासुदेव आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली नाही आहे, मात्र संपूर्ण दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. वासुदेव पहिल्यांदाच फेस करतील अख्तरला आणि अख्तर जो रफ्तारचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार. यावेळेचा चेंडू खोदून काढलाय. डीप मध्ये असतील लॉंग ऑफ. फैजल सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन वासुदेव अँड अमर आणि वासुदेव मध्ये देखील एक तंत्र एक टेक्निक पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट करत असताना कॉलिंग विथ कोऑर्डिनेशन अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 विकेट डाऊन 9 ऑन द बोर्ड. अजूनही या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली 9 धावा आल्यात. अजून 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावा जर आल्या 40 प्लस एक संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगले टोटल मैदानावरती उभी करू शकेल ते म्हणजेच पप्पू 11 दसई संघासमोर खेळत असताना टीम विकी स्पोर्ट्स 70-70 पाली. दुसऱ्या षटकामध्ये आधी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. पाहूया आधी कशा प्रकारची कामगिरी करतील. सातत्याने पाहायला गेलं तर पहिल्या षटकानंतर थोडीशी
एक्सपिरियन्स खेळाडूकडे नाही तर यंग खेळाडूकडे वळले आहेत आदी. आणि आदीकडे वळत असताना आपण पाहू शकतो दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात, जिथे बॉलिंग मार्क वरती बॉलर आदी आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अमर. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती वासुदेव. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आदी. यावेळेचा चेंडू फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड. फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल झाली ऍड. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक. तोपर्यंत 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. एकीकडे विकी स्पोर्ट्स 70-70 पाली तर दुसरीकडे अप्पू 11 दसई असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू वॉर्ड स्ट्रोक. बॉल इथून मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पैर पर गेंद तो बाउंड्री की सर पर गेंद. मल्ला घुमा और स्टेडियम जुमा. बॉल सीमा पार. आलाय चौकार. चौकार आलाय. अमित डांगरे, सुमित देशमुख, आता बाळा हिकारे सर. हिकारे सर. गोलंदाज तयार आदी. आदीवरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. यावेळेचा चेंडू फटका सुरेख. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप मध्ये असतील फिल्डर आणि फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग देखील सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती पाहायला मिळते. तोपर्यंत मैदानावरती 2 धावा ज्या मात्र झाल्यात कंप्लीट. समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळतोय. 2 धावा झाल्यात ऍड. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज देखील संपूर्ण मैदानाला सांगतोय की सिकंदर आला तो के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. आलाय षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. एक विनंती असेल ती म्हणजे फिल्डर्सना चेंडू टाकण्या अगोदर आपण इनफिल्ड मध्ये असायचं याची नोंद करून घ्या. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. चेंडू टाकण्या अगोदरच आपण सर्कलच्या आतमध्ये राहायचे. जे फिल्डर इनफिल्ड मध्ये आहेत त्यांना ही विनंती असेल आणि तो नियम देखील आहे. पण आपण प्रेमाने प्रत्येक गोष्ट पहिले समजवतो त्यानंतर काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. यावेळेस झाली कॅच ड्रॉप मैदानावरती स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धाब्यांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावा. क्वार्टर सेंचुरी अर्थात 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटकामधील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाहूया एक चेंडू कशा प्रकारे हाताळतील गोलंदाज आदी. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी मैदानावरती बॅटिंग करत असताना वासुदेव आणि अमरच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आधी. इन प्रेशर असतील. स्ट्रायकिंग एंड वरती रेड हॉट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू अमर पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डावखरे हाताचे फलंदाज वासुदेव. पाहू शकतो आपण थोडीशी फील्ड मध्ये बदल करण्यात आलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेट मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, काउस कॉर्नर आणि लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची एज आणि त्यानंतर फायनली घोषंकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल धाव झाली ऍड. अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 26 पाहायला मिळते. मागील षटकामध्ये आले होते 9, या षटकामध्ये आले 17. अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल खूप चांगली अख्तरने कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये सातत्याने दसई संघाकडून आपल्याला फैजल पाहायला मिळतात. थोडासा मी म्हणेल एक्सपेरिमेंट करायचा निर्णय घेतला. मात्र आधीला षटक दिलं, त्या आधीचं षटक थोडंसं महागडं ठरलं आणि आता मात्र आपण मैदानावरती पाहू शकतो फ्रंट फूट वरती येत असताना टीम
विकी स्पोर्ट्स 70-70 पाली संघाला. फैजल आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. पाहूया फैजल कशा प्रकारची कामगिरी करतील. खूप चांगला खेळ मैदानावरती असेल याती मात्र शंका नाही आहे दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. फैजल शेख जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार, स्ट्रायकिंग एंड वरती असतील अमर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असतील वासुदेव. मॅच आपल्याला पाहायला मिळतीये दोन बलाढ्य संघांमध्ये. सध्याच्या हंगामामध्ये रेड हॉट फॉर्म असणारा संघ आतापर्यंत 3 ट्रॉफीज वरती आपलं नाव कोरलेलं आहे ते पप्पू 11 दसे. तर दुसरीकडे आज भल्या भल्या खेळाडूंना, भल्या भल्या संघांना पराभवाची धूळ साकून जो संघ 3 क्वालिफाय राऊंड खेळून या मैदानावरती या मॅच मध्ये खेळतोय असा संघ विकी स्पोर्ट्स 70-70 पाली संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहू शकतो ऑन साइडला. डीप मध्ये चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये असतील फिल्डर इम्रान आणि इम्रानच्या माध्यमातून ठिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. अमरची खेळी समाप्त. अमर बॅक टू दी पवेलियन. वैयक्तिक 24 धावा, इंडिव्हिज्युअल 24चं कॉन्ट्रीब्युशन देऊन मैदानाच्या बाहेर जात असताना अमर आपल्याला पाहायला मिळेल. स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेच गरजेचं आहे. जर तुम्ही स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग खेळतायत तर तुम्ही थकलेले असाल, तुम्ही डगआउटमध्ये गेले तर नवीन नवीन आलेला फलंदाज देखील चांगल्या प्रकारची हिटिंग करतो. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जो फ्रेश फलंदाज असतो त्याची बॅट स्विंग अगदी वेगळी असते आणि जो थकलेला असतो त्याची बॅट स्विंग देखील आपल्याला वेगळी पाहायला मिळते. जर विचार केला तर आपण म्हणू शकतो की जो थकलेला फलंदाज असतो थोडीशी बॅट स्पीड स्लो आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबत बॅट लिफ्ट देखील आपल्याला पाहायला मिळते, थोडी खाली असते. मात्र जे नवीन फलंदाज येतात त्यांची बॅट स्विंग अगदी हाय असते आणि त्यानंतर बॅटची जी स्पीड असते ती फार फास्ट असते. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये फैजलने पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी केलाय. तर विनायक आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र नवीन फलंदाज मैदानावरती. डावखुऱ्या हाताचे आता दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विनायक देखील आणि वासुदेव दोन्ही मला वाटते डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. येस, ते दोन्ही डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच एक नॅचरल अँगल असेल फैजलकडे. पाहूया फैजल कशा प्रकारची कामगिरी करेल. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकदा होईल 8 टीमच्या टोटलमध्ये. एका धावेच्या साथीने धावफलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळतील. फैजलचं हे षटक आतापर्यंत खूप चांगलं पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती वेल फिनिशर बॅटर अमरची खेळी समाप्त झाली. मात्र त्यानंतर सिंगल धाव ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरले गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला जिथे एकदा होईल टीमच्या टोटलमध्ये ऍड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहू शकतो तिसऱ्या चेंडूला टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज फैजल गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. खोला टप्प्याचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साहाय्याने वळवला. डीप मध्ये असतील फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली. सिंगल झाली. 8 दुसऱ्या धावेचा प्रयत्न मुस्तफाकडे. पंचांकडे अपील केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी बाळा हिकारे सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. मात्र आपण जर पाहायला गेलं तर फिल्डिंग करणारी जी टीम आहे पप्पू 11 दसई त्या संघाला कुठेतरी आपण पाहू शकतो त्यांच्या गोठ्यामध्ये वातावरण खुशीचं आहे. त्यामुळे मे बी त्यांच्या एक्सप्रेशनवरून असं वाटतंय की फलंदाज देखील बाद होऊ शकतात, कारण त्यांचं एक्सप्रेशन असाच आहे. डिसिजन रिव्ह्यू DRS घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकतो मुस्तफाचा खूप चांगलं कलेक्शन. त्यानंतर हातांनी एस्टनचा वेध घेतला. मात्र फलंदाज पोहोचलेत की नाही हा प्रश्न असेल. बॅट ग्राउंडेड आहे की नाही हा देखील प्रश्न असेल. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर आता विदिन 10 सेकंड तुम्हाला मिळून जाईल. कारण DRS जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानावरती आपण पाहू शकतो जे मात्र मुस्तफा याच्या माध्यमातून खूप चांगलं कलेक्शन. DRS सिंगल कंप्लीट आहे की नाही हा प्रश्न. बॅट ग्राउंडेड आहे की नाही हा प्रश्न. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेत की नाही हा प्रश्न. आणि फलंदाज असतील बाद. विकेटचं होत असताना बद्दल म्हटलं होतं एक्सप्रेशन अशा प्रकारचे आहेत जणू काही फलंदाज बाद झाल्यानंतर तशाच प्रकारचे एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळतात. हर्षोल्लासचं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतोय पप्पू 11 दसई संघाच्या माध्यमातून. आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज आपण पाहू शकतो मैदानाच्या बाहेर जात असताना वासुदेव ची खेळी समाप्त. वासुदेव बॅक टू दी पवेलियन.
पवन आपल्याला न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळेल. पवन याने हवा का झोका, पंची पवन पंची नदिया, पवन के झोके कोई सरहद हमें न नोके. मैदानावरती आता तेच करायचंय. डेफिनेटली संघ अडचणीमध्ये आहे, संघाला अडचणीच्या बाहेर काढणं गरजेचं राहील. धावा डेफिनेटली आल्यात, मात्र अजूनही मैदानावरती जो पल्ला गाठायचा आहे तो पल्ला 40+ आहे. दिल्ली अभी बहुत दूर है, ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. मैदानावरती ते करावं लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी, त्यासोबत सिंगल डबलचा गेम. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हे मैदानावरती जर केलं, धावसंख्या 45 वर गेली तर मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेल एक फायटिंग टोटल जो मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आणि पवन आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. एक विनंती असेल, जे गाडीचे चालक आहेत, गाडी थोडीशी पुढे लावायची आहे ही विनंती असेल. गोलंदाज तयार फैजल. यावेळेस चेंडू बिग हिट केलाय. डीप मध्ये असतील फिल्डर, डाऊन द बॉल आले, फटका फसला आणि धक्का बसला. वन मोर विकेट डाऊन. हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं, अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत. तू चल मैं आया अशी परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये चालू आहे विकी स्पोर्ट्स 70-70 पाली संघाची बॅटिंग. वन मोर विकेट डाऊन. वासुदेव बाद झाले, मात्र त्यानंतर विनायक देखील बाद झाले. न्यू बॅटर मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतील. इनाट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र शुभम. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे, शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 29. 29 धावा. 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती झालेला आहे. 28 धावा, माफ करा, 28. 28 धावा धावपलकावरती असतील. शेवटचा बॉल आहे या षटकामधील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. शेवटच्या बॉलवरती चांगल्या प्रकारची चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती 4. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल, ज्या मात्र धावसंख्या 28 आहे. तिसरं षटक 2 धाब्यांचं फक्त होतं. फैजलने खूप चांगलं कमबॅक मैदानावरती करून दिलंय. थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आधीने खर्च केला. संघ अडचणीमध्ये होता. फैजल आला, फैजलने 2च धाब्यांचं षटक फेकलं. खूप चांगलं कमबॅक मैदानावरती केलंय. कमबॅक गरजेचं असतं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. मोमेंटम जो बिल्ड होता तो मात्र आता शिफ्ट झालेला आहे, आणि आता मैदानावरती आपल्याला समसमान पोझिशनवरती पाहायला मिळतोय. ते म्हणजे दोन्ही संघ एकीकडे, पप्पू 11 दसईना दुसरीकडे, विकी स्पोर्ट्स 70-70 पाली, असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील मिर्झा. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार. पाहूया मिर्झा कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहू शकतो. चांगला चेंडू पाहायला मिळतो. वाईडिश लाईनचा यूज मागील ओव्हरमध्ये देखील ज्यावेळेस मॅच झाली त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. पप्पू 11 असे विपक्ष गावदेवी शिंद्रोण अशी मॅच होती. त्या मॅच मध्ये देखील पहिले 2 चेंडू अशाच प्रकारे हाताळले गेले होते. हा पहिला बॉल आलाय डॉट. त्यावेळेस चेंडू पुन्हा एकदा त्याच लाईनवर फेकायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल 29. 29 धावा पाहायला मिळेल. षटकातला पहिला चेंडू झालेला आहे जिथे डॉट बॉल आला, त्यानंतर व्हाईट बॉल. अवांतरचा धाव दुसरा चेंडू फेकण्याच्या अगोदर दिलेली आहे गोलंदाज मिर्झाने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 29-29 पाहायला मिळते.
अजूनपर्यंत या षटकाचा विचार केला एका चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू खेचून मारलेला फटका डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉल वरती फलंदाज मिर्झा वरती चढवला गेलाय हल्ला आणि बोलतोय फलंदाजाचा बल्ला. षटकार आला आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विनायकच्या माध्यमातून काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल जरूर डॉट आला, त्यानंतर अवांतरचा धाव, त्यानंतर आला षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 35 पाहायला मिळतील. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये दादा 40 धावा प्लस होणं गरजेचं राहील, कारण 40 प्लस धावा तो एक फायटिंग टोटल आणि संध्याकाळचं सत्र बॅडलाईटचा इम्पॅक्ट तो देखील एक फॅक्टर असतो, ज्याला अनुषंगून 3 ते 4 धावा प्लस आपण पाहू शकतो समोरच्या संघाला बनवाव्या लागतात, कारण आयसाईट सेट होत नाही आणि अशामध्ये अंधाराचा फायदा गोलंदाज घेतात. आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं 40 धावा प्लस झाल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल पाली संघाच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार विनायकच्या बॅट मधून. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं आणि मैदानावरती तेच पाहायला मिळालं. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 41 धावा धावफलकावरती आहेत. आता या मॅच मध्ये मजा येईल, कारण समोर इतका बलाढ्य संघ खेळतोय ज्याचं नाव आहे पप्पू 11 दसई आणि त्या संघाविरुद्ध खेळत असताना तुम्हाला अशाच प्रकारची धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. आणि मैदानावरती संघर्षाचा शंखनाद आपल्याला पाहायला मिळतोय, कारण फलंदाज विनायकच्या बॅट मधून आले 2 चेंडूंवरती 2 षटकार. 2 षटकारांच्या साथीने धावफलकावरती धावा 41 आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ जो मात्र झालेला आहे आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. पाहूया कुठला खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करेल. पाहूया आता या 3 चेंडूंवरती कशा प्रकारे काय करेल फलंदाज आणि काय करेल गोलंदाज मिर्झा. विनायकने तर चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. शेवटच्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. अर्ध काम झालं, मात्र 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत और दिल मांगे मोर. त्यामुळे डेफिनेटली जास्तीत जास्त धावा आणि अजून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल डगआउट मधून, ते म्हणजेच विनायकच्या दिशेला. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो इथे. पंचांकडे दात मागितली जाते. येट्स इट्स अ वाईट. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये 8 आणि टीमची टोटल 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. चेंडू झालेत आतापर्यंत 3. एक व्हाईट बॉल, 2 षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि एक डॉट बॉल तो देखील पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वगळला तर थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज मिर्झाने. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 14 धावा धावफलकावरती बहाल केल्या गेल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 22 एकदा वा टीमच्या टोटल मध्ये. अशा रीतीने 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. उद्या देखील आपल्याला 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 9 वाजता ठीक सामने सुरू होणार आहेत, याची नोंद करून घ्यायची आहे. तर दिलेल्या वेळामध्ये प्रत्येक संघाने उपस्थित राहणं गरजेचं राहील, अन्यथा पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. उद्या सरळ आपण पाहू शकतो 9 वाजता सामने सुरू होणार आहेत अशी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येते. यावेळेसचा चेंडू पुल केलाय. डीप मध्ये असतील फिल्डर, फिल्डरच्या माध्यमातून झाली आहे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण झालं उद्ध्वस्त. तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलकावरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळतील. हा शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला आणि यानंतर आपण पाहूया किती धावांचा टोटल मैदानावरती उभा करेल तो म्हणजेच विकी स्पोर्ट्स 70 पाली आणि पप्पू 11 दसई संघाला किती धावांचा टार्गेट असेल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंत बला तो सब बला. एंड इज वेल ऑल इज वेल. षटकार आलाय. षटकाराच्या साथीने 51 धावा धावफलकावरती. 50 अप फॉर टीम विकी स्पोर्ट्स 70 पाली. 51 धावा धावफलकावरती. 52 धावांचं लक्ष मैदानावरती असेल. 52चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेला आहे पप्पू 11 दसई संघासाठी. चेंडू आहे तो चेंडू द्यायचे प्लीज विनंती असेल.
प्रेक्षकांना विनंती आहे जो चेंडू आलेला आहे तो चेंडू पुन्हा एकदा पंचांच्याकडे द्यायचा आहे. धावसंख्या धावपलकावरती 51-52 धावेंचं लक्ष मैदानावरती असेल. पाहूया 52 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. वेल्वेट व्हाईस ऑफ बदलापूर, बदलापूरचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, असे तंत्रशुद्ध समालोचनाचा एक पाठीचा कणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे तुषारजी शिंदे सरांना आपण इन्व्हाइट करणार आहोत. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. बॅड लाईटचा इम्पॅक्ट तसंही संघावरती पडला नाही पाहिजे. आणि त्यासोबतच 52 धावेंचं लक्ष संध्याकाळच्या सत्रामध्ये. पाहूया 52 धावा चेस केल्या जातील की डिफेंड याचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया तुषार शिंदे सरांना. वेल्वेट व्हाईस ऑफ बदलापूर, बदलापूरचा गोड आवाज. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्नजी. आपण जाऊयात खेळाच्या द्वितीय सत्राकडे, जिथे 52 धावांचं लक्ष आहे. आणि खरं तर आपण पाहिलं पाठीमागच्या मॅच मध्ये देखील संघर्ष करावा लागला होता पप्पू इलेव्हन दसरी संघाला, परंतु मदतीला धावून आले होते. आपण पाहिलं अख्तर आणि इम्रान ही जोडी अगदी मोकळ्या क्षणी षटकार आला अख्तरच्या बॅटमधून आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार इम्रानच्या बॅटमधून आले. इथे लक्ष आपण पाहतोय 52 धावेंचं. आणि पाली संघाकडे ताकदवर गोलंदाज आहेत. आपण पाहतोय 2 डावखुरे हाताचे गोलंदाज, त्यांनी कमाल केली आहे. पवन आणि दुसरा एक गोलंदाज आहे, त्यांनी खूप प्रभावित केले आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय. आणि ते गोलंदाज या मॅच मध्ये देखील गोलंदाजी करतील त्यामध्ये शंका नाही आहे. खरं तर आपण पाहतोय पवन आणि संजोग हे 2 डाव्या हाताचे गोलंदाज आहेत आणि त्यांनी प्रभावित केले आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय. 52 धावांचं लक्ष आसान नाही आहे, परंतु कठीण जरूर आहे आणि अशक्य नाही आहे. कारण इम्पॉसिबल शब्द देखील सांगत असतो, आय एम पॉसिबल. आणि इथून देखील हे लक्ष चेस केलं जाऊ शकतं, टार्गेट चेस होऊ शकतं, परंतु त्यासाठी मात्र मैदानावरती क्रिकेटचा खेळ आहे आणि भागीदारी बनवणं अनिवार्य आहे. खरं तर हे खूप बेसिक सांगितलं क्रिकेटमध्ये की तुम्हाला भागीदारी बनवावी लागेल. अगदी तुम्ही पाहिलं वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध मॅच पाहिली आणि 91 वरती 7 विकेट होते ऑस्ट्रेलियाच्या, परंतु तिथून एक भागीदारी बनली. भागीदारीमध्ये कॉन्ट्रीब्युशन कमी होतं. तुम्ही पाहिलं तर पॅट कमिन्सचं अगदी मला वाटतं 12 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं 61 बॉलमध्ये की 63 बॉलमध्ये 12 धावा पॅट कमिन्सने बनवल्या होत्या. परंतु एका बाजूने तुम्ही पाहिलं ग्लेन मॅक्सवेलच्या पायामध्ये क्रॅम्प होते आणि विदाऊट फुटवर्क चौकार षटकार खेचत राहिला आणि 200 धावा वन डे क्रिकेटमध्ये बनवल्या 6व्या क्रमांकावरती येऊन. आणि एक इतिहास रचला गेला. परंतु भागीदारीचा खेळ क्रिकेट, तिथं भागीदारी बनली आणि जर पॅट कमिन्स उभा नसता राहिला एका बाजूने तर ते शक्य झालं नसतं. म्हणून क्रिकेट हा खेळ भागीदारीचा आहे आणि इथून मात्र भागीदारी तुम्हाला बनवावी लागेल. साई चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय, आजचा द्वितीय दिवस या स्पर्धेचा. आणि दाद दिली पाहिजे आयोजकांची, इतकी देखणी स्पर्धा खरं तर प्रेक्षकांसाठी आयोजित केली आहे. आणि पाली संघ आपण पाहतोय मैदानावरती, इथे धावा डिपेंड करायच्यात 51 बनवायच्यात 52. आणि या 52 धावा बनवल्या जातील का हेच पाहायचं या खेळाच्या उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 51 धावांपर्यंत मजल मारली, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर कौतुक केलं पाहिजे बॅटर विनायकचं आणि त्याच्या जोडीनं आपण पाहतोय अमरचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. 24 धावा अमरने बनवल्या, 21 धावा सूरजने बनवल्यात.
विनायकने बनवल्यात 21 धावा, माफ करा. विनायक आणि अमर ही जोडीनं प्रभावित केलं. सूरज आणि मुसा ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल दाखल झालेत, या कुणालनं देखील आज प्रभावित केलंय. पहिलाच बॉल ऑन साइडला, सूरज विशेषच्या बॅट मधून एक चमकदार फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती फुल पॉवरफुल ब्युटिफुल चौकार आपण पाहतोय. सूरज विषय हाफ ट्रॅकर होता, असं म्हणतात ना की छोटी गेंद खोटी गेंद आपण पाहतोय आणि ते चित्र पाहायला मिळालं. खरं तर हाफ ट्रॅकर होता आणि पहिल्याच बॉल वरती पुलचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. बॅटर सूरज विशेषच्या बॅटमधून पहिल्या बॉल वरती चौकार वसूल केलाय आणि मैदानावरती सांगत असताना टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. चांगली सुरुवात केली आहे, ही गरजेची होती बॅटिंग करणारी टीम, अर्थात पप्पू 11 दसईसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी ऑस्टमच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरसाठी खेळाडू उपलब्ध आहेत आणि इथे एकच धाव मिळेल. फेकीमध्ये किती ॲक्युरसी होती, परंतु सूरज विषय देखील चपळ आहेत, चालाक आहेत आणि एकच धाव तिथे घ्यायची होती. त्यांना माहिती होतं की दुसरी धाव उपलब्ध नाहीये आणि पाठीमागे किती वेळात आपण पोहोचू याची देखील माहिती होती. क्रीज सोडून उभे होते, परंतु मिळेल एकच धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 5. षटक क्रमांक आपण पाहतोय एक मार्ग असते 5 धावा धावफलकावरती. कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती त्यांच्या जोडीने मुस्तफा मुसा. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आल्या पहिल्या बॉलवरती षटकार लागला, त्यानंतर अडचणी वाढल्या मुसाच्या, परंतु मुसा बाद झाल्यावरती अख्तरच्या बॅटमधून आलेला सिक्सर पाहिला आणि इम्रानच्या बॅटमधून आलेले 2 चौकार तुम्ही पाहिलेत. दोन्ही टीमने खूप सारा संघर्ष करून इथपर्यंतचा प्रवास केलाय. 10 संघांपैकी टॉप 2 मध्ये या 2 संघ खेळताना आपण मैदानावरती पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट आपण पाहतो. डाव्या हाताच्या बॅटरसाठी धावबाची संधी देवाने डिरेक्ट हिट आवश्यक होती, परंतु झाली नाहीये आणि जर डिरेक्ट हिट झाली असती तर मुसा आपण पाहतोय अगदी तुम्हाला खरं तर फ्रेम मध्ये देखील पाहायला मिळाले नसते, इतके दूर होते. धावबाची संधी पूर्ण वान होती, परंतु इथे प्रयत्न केलेत आणि प्रयत्नांसाठी मात्र निश्चित टाळ्यांचा गडगडाट होताना पाहायला मिळतोय. तुम्ही प्रयत्न केलेत, तुमचं 100% दिलंय योगदान आणि तरी देखील यश जर मिळालं नसेल तर तुम्ही जिंकल्यासारखे आहात. ते चित्र इथे मैदानावरती पाहायला मिळते. धावफलकावरती धावा असतील 6. कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे बॅटिंग साठी. सूरज विषय राईट आर्म ओव्हर द विकेट. अँगल बदलला जातोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, अँगल बदलला जातो डाव्या हाताच्या फलंदाजासाठी, परंतु इथे बॉलने घेतली अतिरिक्त उसळी, कारण हा टेनिस बॉल आहे आणि विकेट वरती उसळी घेणं स्वाभाविक आहे, कारण मैदानावरती तुम्ही लॉन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मातीची विकेट आहे, मातीचं मैदान आहे आणि टेनिस क्रिकेटसाठी अनुकूल म्हणेल मी मातीचं मैदान, कारण टेनिस बॉलचा त्या पद्धतीने बाउन्स आहे. अनुकूल मैदान क्रिकेटसाठी एकदम अनुकूल मैदान आहे, त्यामध्ये कुठलाही शंका असण्याचं कारण नाही आहे. कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय बॅटिंग साठी डावखुऱ्या हाताचे फलंदाज मुस्तफा अर्थात मुसा शेख. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती, धाव घेण्याची संधी नाहीये. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला गॅदर केलंय आणि फेकी देखील करतील. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. मुस्तफा थोडासा दबावामध्ये आणि पाठीमागच्या मॅच मध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं होतं. आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी मुस्तफाला सातत्याने प्रत्येकाने केली आहे. स्लॉट मध्ये किंवा समोर बॉल कोणी टाकला नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लोअर फुलटॉस बॉल, चांगला फटका लॉंग ऑन रिजनला, खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु बनतील फक्त दर्शक. चेंडू गेला सीमारेषच्या पलीकडे. मुस्तफा यांच्या बॅट मधून मौके पे लगा है ये चौका, जिसकी बहुत ज्यादा दरकार थी उनकी टीम को. चौकार आला आणि चौकाराच्या पद्धतीने मात्र धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा लगेच क्षेत्ररक्षण लावायचे, वेळ घालू नका विनंती आहे पाली संघ, कारण तुम्हाला देखील माहिती आहे वेळेचं देखील महत्त्व या सामन्याच्या माध्यमातून असणार आहे आणि थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. विकी स्पोर्ट आपण पाहतोय, विकी स्पोर्ट 70-70 पाली संघ आज मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय अगदी पप्पू 11 दसई हा संघ मैदानावरती खेळतोय. 18 बॉल आणि 41 धाब्यांची आवश्यकता आहे. कमालीची बॅटिंग. खरं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अमरच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्या. विनायक देखील बरसलाय आणि त्या माध्यमातून 24 आणि 21 धावांची खेळी आणि त्या खेळीच्या जोरावरती उभा राहिलाय पाली संघ. 18 बॉल 41 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र विकेट शोधावे लागतील. आतापर्यंत एकही विकेट गमावली नाहीये, ही जमेची बाजू आहे पप्पू 11 दसई संघासाठी आणि एखाद 2 षटकार जर लागले तर मॅच मध्ये पुनरागमन. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता, पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेने कट झाला. हा बॉल डॉट आहे.
सूरज मैदानावरती आज दिवसभर सूरज चमकलाय, परंतु पाठीमागच्या मॅच मध्ये 5 धावांवरती तो बाद झाला होता आणि या मॅच मध्ये एका चांगल्या खेळीची अपेक्षा आहे त्याच्याकडून. पप्पू 11 दसई संघाला त्यांच्याकडे हार्ड हिटिंग बॅटर आहेत, परंतु सूरजच्या काही धावा सुरुवातीच्या काळामध्ये गरजेच्या आहेत आणि त्यासाठी तो मैदानावरती उभा आहे. सूरज आणि मुसाची एक थोडीशी मोठी भागीदारी पाहिजे पप्पू 11 दसई संघाला. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील, चांगला झेल टिपलाय आणि सूरज विषय आता तंबूच्या आसऱ्याला परततील. विकेट आली खेळाडू बाद. अख्तर आपण पाहतोय क्रमांक 3 वरती. खरं तर तुम्ही अल्टरनेट बॅटर पाहता जे एकाच क्रमांकावरती खेळत नाहीत आणि पप्पू 11 दसई संघ यासाठी ओळखला जातो. अख्तरकडे ही क्षमता आहे की अख्तर ओपनिंगला खेळू शकतो, 1 डाऊनला खेळू शकतो, 2 डाऊनला खेळू शकतो आणि मिडल ऑर्डरमध्ये देखील तो बॅटिंग करू शकतो. ही क्षमता अख्तरकडे, परंतु संघाला आता सध्याच्या घडीला काही धावांची आवश्यकता आहे आणि म्हणून अख्तर मैदानावरती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अख्तर आणि त्यांच्या जोडीने अगदी मुसा मैदानावरती. इम्रान आता पाठीमागच्या मॅचमध्ये की सलामीला गेले होते ते आता पाठीमागे थांबलेत. समय की मांग क्या है उसके हिसाब से चलना होगा. प्रवाहाच्या दिशेने तुम्हाला पाहावं लागेल तरच तुम्ही पाण्यावरती टिकाव तुमचा निभाव लागू शकतो आणि प्रवाहाच्या विरुद्धामध्ये जर तुम्ही पोहण्याचा प्रयत्न केला तर प्रवाह तुम्हाला पोहू देणार नाही आणि याची जाणीव मैदानावरती खरं तर दोन्ही बॅटरला आहे आणि मैदानावरती पोहोचलेत अख्तर शेख. आवश्यकता आहे मोठ्या धाब्यांची, इथून मात्र गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि ते फटके मात्र शोधावे लागतील मैदानावरती अख्तरला देखील. अख्तर आणि मुसा ही जोडी मैदानावरती खरं तर सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध आहेत अख्तर, परंतु आज 1-2 बॅटमधून त्यांच्या मोठे फटके येतील का, जे की संघाची गरज आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय अगदी अनप्लेबल होता बॅटरसाठी. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली गेली आहे आणि व्हाईट बॉल पंचांनी कॉल केलाय, त्या माध्यमातून मात्र दंडित केले गोलंदाजाला 1 धावे करता. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय 12. षटक क्रमांक 2 मार्गस्थ पंकज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. इथे मात्र लेफ्ट आर्म पेसरचा उपयोग केला नाही, दोन्ही उजव्या हाताचे गोलंदाज वापरले, म्हणजे रणनीतीमध्ये किती बदल केलेत पाली संघाने हे देखील चित्र तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 2 पेसर उजव्या हाताचे पहिल्यांदा वापरलेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता, ऑप्टनच्या बाहेर. खरं तर हा बॉल फुलर लेनचा चांगला फटका आपण पाहतोय. अन ड्राईव्ह, एकच धाव इथून मिळेल कारण मुसाला माहिती आहे रूम नाहीये या बॉलला आपण मोठा फटका खेळू शकत नाही. फुलर लेनचा बॉल ऑप्टनच्या बाहेर आणि एकेरी धाव या बॉलवरती मिळू शकत होती, जितकं मॅक्सिमम मिळेल ते प्रयत्न खरं तर आपण पाहतोय बॅटर अख्तरने मैदानावरती केलेत आणि एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने इथून मात्र धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती. कोणता संघ जिंकेल आज की शाम किसके नाम, ये सवाल अभी भी यहाँ पर एक बंद लिफाफे में. आणि धावफलकावरती आपण पाहतोय धावा असतील 13 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 13 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय पंकज. लाईट थोडीशी कमी होती मैदानावरती आणि हे होणं स्वाभाविक आहे कारण आपण पाहतो मकर संक्रांतीपर्यंत दिवस छोटा असतो आणि तिथून मात्र दिवस मोठा मोठा होत जातो. उन्हाळ्यामध्ये तो आणखी मोठा होतो, परंतु मकर संक्रांतीपर्यंत दिवस छोटा आहे आणि त्या माध्यमातून लाईट तुम्ही पाहता लवकर कमी होते. सूर्याची जो प्रखरता आहे, सूर्य लवकर अस्ताच्या दिशेने जाताना आपण पाहतो कारण खरं तर आपण पाहतो हे कालचक्र आहे आणि त्यानुसार ह्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय, इथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये, गोलंदाज की क्षेत्ररक्षक हा प्रश्न होता आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचलेत. खूप महत्वाची विकेट इथे अर्जित केली आपण पाहतोय. मुस्तफा इथे बाद झालेत आणि ही खूप महत्वाची विकेट अर्जित केली. आता जबाबदारी अख्तर आणि नवीन बॅटर कोण मैदानावरती जाणार हा प्रश्न अजून देखील आहे आणि मला वाटतं आता इम्रानला मैदानावरती जाणं गरजेचं आहे कारण क्षमता आहे. अख्तर मैदानावरती ऑलरेडी आहेत आणि 2 हार्ड हिटिंग बॅटर आता सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये देखील या 2 बॅटरनेच ही मॅच जिंकून दिली होती. तेच 2 बॅटर सध्याच्या घडीला देखील मैदानावरती आहे आणि एक मनोवैज्ञानिक दबाव तुम्हाला पाहायला मिळाला, जी की अपेक्षा केली नव्हती पप्पू 11 दसई संघाने की इतकी मोठी धावसंख्या उभारली जाईल, परंतु अंतिम षटकामध्ये मिर्झाला पडलेला मार आहे ना तो मात्र माघात पडलाय. इथे आपण पाहतोय पप्पू 11 दसई संघाला, परंतु क्रिकेट आहे, एखादा दिवस मिर्झा देखील खराब असू शकतो. ॲज अ क्रिकेटर कुठल्याही खेळाडूला मार कधीही पडू शकतो असं मात्र निश्चित. तुम्ही पाहता स्टुअर्ट ब्रॉडला तुम्ही पाहिलं टेस्ट क्रिकेट बॉल खरं तर शहंशाह होता, परंतु युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 36 काढल्या आणि टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये खरं तर आपण पाहिलं जसप्रीत बुमराने एका षटकामध्ये 35 धावा स्टुअर्ट ब्रॉडला काढलेल्या आपण पाहिल्यात. त्याच्यामुळे ॲज अ गोलंदाज कुठल्याही गोलंदाजाला मार पडू शकतो असं सांगू शकत नाही.
इथे आपण पाहतोय अगदी कव्हर रिजनला खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय, परंतु धाव मिळेल एकेरी. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती आणि मैदानावरती आपण पाहतोय दोन आक्रमक फलंदाज अख्तर आणि इम्रान, परंतु इथून आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14. आणखी एक बॉल आपण पाहतोय. 38 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 38 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 38 धावा. हे लक्ष्य मात्र कठीण असणार आहे. इथून मात्र आपण पाहतोय 12 बॉल 38 धावा. प्रति षटकामागे 19 धाव्यांची आवश्यकता आहे आणि इथून मात्र क्षमता आहे. खरं तर आपण पाहतोय बॅटर अख्तरकडे क्षमता आहे, बॅटर इम्रानकडे देखील क्षमता आहे. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय पवनचं आगमन थोडंसं लेट झाले, उशिरानं झाले. आज आपण पाहिलं या सामन्यामध्ये तर थोडी वेगळी रणनीती पाहायला मिळाली पाली संघाची. सुरुवातीला 2 उजव्या हाताचे गोलंदाज वापरलेत, आता मात्र डावखुऱ्या हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी मैदानावरती दाखल झालेत आणि अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे मात्र करतील, कारण लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. हे मात्र पाहिले, कारण लेफ्ट हँडर बॅटन सुरुवातीला मैदानावरती पोहोचले होते मुस्तफा आणि त्या अनुषंगानं ही रणनीती मात्र त्यांनी वापरली आहे. पाली संघाने मात्र खरं तर आपण पाहतोय का असं झालं, तर त्याचं उत्तर हे होतं. त्या प्रश्नाचं उत्तर सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला. टेक्निकल अनालिसिस मधून ही गोष्ट मात्र निश्चित झाली की डावखुऱ्याचे बॅटर मैदानावरती होते. यावेळेस आपण पाहतोय सफल झालेत ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झैल इथे टिपलाय. इम्रानची खेळी आली आहे संपुष्टात. आणखीन एक सफलता पाली संघासाठी आणि एक चांगला झैल सीमारेषेने टिपलाय क्षेत्ररक्षकाने. विकेट काढू बाद. मॅच मध्ये मात्र पकड आपली मजबूत बनवताना पाहायला मिळतोय पाली संघ. अजून देखील अख्तर मैदानावरती आहे, परंतु इम्रानला अपेक्षा होती हा बॉल खूप दूर जाईल, तसं चित्र झालं नाही, कारण आपण पाहतोय वातावरण थोडंसं थंड होत जात आहे आणि त्या अनुषंगाने बॉल ट्रॅव्हल करत नाही. हवेमधून ज्यावेळेस बॉल प्रवास करतो ना त्यावेळेस तितकासा दूर तो ट्रॅव्हल करत नाही आणि ते चित्र पाहायला मिळतंय. इथे मात्र आपण पाहतोय विकेट आली आणखी एक. आता थोडी जास्त जबाबदारी खांद्यावरती पडली अख्तरच्या. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानावरती क्रमांक 5 वरती आपण पाहतोय दाखल होत आहेत. अनिल आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती. इथपर्यंत फलंदाजी आलीच नव्हती आतापर्यंत. आपण मॅचेस पाहिल्या पप्पू इलेव्हन दसई संघाचे टॉप ऑर्डर क्रमांक 4 पर्यंत बॅटरने आतापर्यंत बॅटिंग केली होती. 5व्या क्रमांकाचे फलंदाज पहिल्यांदा या मॅच मध्ये पाहायला मिळालेत अनिल. आणि आणखीन एक बॅटर मला वाटतं डाव्या हाताचा मैदानावरती पोहोचलाय आणि जी की आवश्यकता होती आणि इथे मात्र रणनीती बदलली आहे. कौतुक केलं पाहिजे पप्पू इलेव्हन दसई संघाचं देखील, कारण डाव्या हाताचे गोलंदाज समोर आहे आणि म्हणून डाव्या हाताचे फलंदाज देखील पुन्हा एकदा समोर पाठवलेत. दोन्ही टीम आपण पाहतोय प्लॅन ए तुम्ही वापरणार, प्लॅन बी आम्ही वापरू, आम्ही प्लॅन ए वापरू, आम्ही प्लॅन बी वापरू, त्यावेळेस प्लॅन ए आम्ही वापरू. हे चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. अनिल मैदानावरती आहेत. डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर डाव्या हाताचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पवन बॉलिंग ट्रॅकवरती. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे मात्र कव्हर रिजनला डीप मध्ये खेळाडू आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला इथे मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. अगदी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेवढाचा फोर्स लावू शकले नाही आणि डीप मध्ये खेळाडू तैनात होते. मिळेल केवळ एकेरी धाव. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 15. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि अख्तरला माहिती आहे आता सी बॉल हिट बॉल वाला इक्वेशन मैदानावरती बाकी आहे. प्रत्येक बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न करावा लागेल, त्याखेरीज पर्याय नाही आहे. सी बॉल हिट बॉल. ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता. आपण पाहतोय डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. पवन बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक आहेत
ओ चल टिपलाय आणि आपण पाहतोय विकेट तर आली आहे, परंतु दोन खेळाडूंमध्ये ताळमेळाची कमी पाहायला मिळाली. पवन आज A1 होतोय आणि कमालीची कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. 2 सफलता या षटकामध्ये त्याने अर्जित केल्यात. कमालीची कामगिरी पवनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. A1 पवन पाली संघासाठी आपण पाहतोय मैदानावरती चांगली कामगिरी करतोय आणि आणखी एक विकेट अर्जित झाली. अख्तरकडे पर्याय नव्हता इम्रानकडे आणि समय की मांग के हिसाब से जाना होगा. फैजल नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत आणि फैजलकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु आता आवश्यकता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय केवळ 16 धावा धावपलकावरती, माफ करा 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हॅलो 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पवन बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉल या षटकामधला आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पवन शेवटचा बॉल या षटकामधला. बॅटिंग साठी आपण पाहतोय अनिल. एखादा मोठा फटका जर आला तर पुनरागमन करेल पप्पू इलेन दसाई संघ. ओ शरीरावरती जाऊन हा देखील बॉल आदळला. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु अपील पंच पिटाळतील. डॉट आलाय हा बॉल आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. धाबींची आवश्यकता आता मात्र खूप जास्त आहे. आपण पाहतोय 35 धावा बनवायच्या. 6 बॉल 35 धावा आणि इथून मात्र कोणाला तरी युवराज सिंग होणं गरजेचं आहे किंवा मग आता मी अगोदर सांगितलं जसप्रीत बुमराह तरी व्हावं लागेल. एका षटकामध्ये 35 बनवायच्या, 36 बनवल्या तरी चालू शकतात, परंतु त्यापेक्षा कमी तुम्ही बनवू शकत नाही, ही मात्र मागणी आहे. 6 बॉल 35 धाब्यांची आवश्यकता आहे आणि संजोग आपण पाहतोय अंतिम षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. हे 2 गोलंदाज होते ज्यांनी सकाळपासून प्रभावित केलं. या सामन्यामध्ये देखील 2 महत्वाच्या विकेट निर्णायक क्षणी अर्जित केल्या गोलंदाज पवन आणि आज मात्र A1 क्वालिटीची कामगिरी पवन देखील मैदानावरती करताना आपण पाहिलेत. संजोग बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. आपण पाहतोय फैजल आणि अनिल ही जोडी मैदानावरती आहे. शेवटचं षटक. पहिला बॉल आपण पाहतोय अटेम्प्टेड स्विच हिट. एकच धाव इथून मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे नजीक पाहायला मिळाले. धावबाची संधी देखील होती. 1 धाव आली आणि आता मात्र डावखुरे हाताचे बॅटर समोर आहेत. तर बाउंड्री चेक केली जाते. पहा तिसऱ्या पंचांच्या मदतीने चेक केलं जाईल. तिसरे पंच आपण पाहतोय चेक करतायत सुमित सर आणि ऑन फील्ड डिसिजन ॲज इट इज असेल. चला धावपलकावरती एकच धाव ऍड होईल. संजोग आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती या. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय 18. इथे बॉल हवेत तर उंच गेलाय, दूर जास्त जाणार नाहीये. ऊंचाई ज्यादा लंबाई कम आणि क्षेत्ररक्षक सोडतायत हा सोपा सेल. चेल तर सुटलाय. आपण पाहतोय शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. धाव्यांची आवश्यकता अजून देखील खूप जास्त आहे. तर बॉडी लँग्वेज बदललेली पाहायला मिळाली खरं तर आपण पाहतोय पाली संघाची या सामन्यामध्ये. कारण असं होतं त्याचं की कमालीची कामगिरी पाहायला मिळाली बॅटर अमर आणि बॅटर विनायक यांच्या माध्यमातून आणि त्याच जोरावरती पाली संघाने मात्र खरं तर आपण पाहतोय मनोवैज्ञानिक दबाव टाकला बॅटिंग करणारी टीम पप्पू इलेन दसाईवरती. स्लॉग स्वीपचा लाज जवाब फटकाय आणि बॉल जाईल. आपण पाहतोय एक टप्पा खाऊन सीमारेषच्या पलीकडे. हा असेल साई चषक चौकार.
23 धावा धावफलकावरती. या चौकाराचा इम्पॅक्ट सामन्याच्या निकालावरती किंवा परिणामावरती होणार नाही ही काळजी मात्र पाली संघ मैदानावरती घेताना पाहायला मिळेल. परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण आहे. इथे मात्र फैसल प्रयत्न करतायत, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक सेल, पुन्हा एकदा ड्रॉप होईल. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 24, शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि धावेंची आवश्यकता अजून देखील असेल 26. 28 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत, 2 बॉल 28 धावा. संजोग बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय बॅट वरती बॉल व्यवस्थित येत नाही, धावबाची संधी आहे आणि त्या मनस्थितीमध्ये विकेट कीपर देखील नाहीये, गोलंदाज देखील नाहीयेत. फलंदाजाला क्रीज मध्ये सुरक्षित येऊ दिलंय. विजयाचा जल्लोष करण्यासाठी पाली संघ मात्र सज्ज झालाय आणि अतिशय चांगला खेळ खरं तर आपण पाहतो या ठिकाणी. पप्पू इलेव्हन दसई संघाने देखील दिवसभराच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा बॉल हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल वरती येतील आणि धाव घेण्याचा प्रयत्न